तुम्हीही पुश लिहिलेलं असताना दरवाजा पुल केलाय किंवा पुल लिहिलेलं असताना पुश केलाय तर डोंट वरी, ही तुमची चूक नाहीये. येस, आणि ह्या दरवाजांना म्हटलं जातं नॉर्मन डोअर्स. म्हणजे काय, तर दरवाजा बघून तुम्हाला वाटतं की तो ढकलून उघडला जाईल, पण तो ओढून उघडला जातो. म्हणजेच त्या दरवाजाच्या डिझाईनने तुम्हाला ऑपोजिट सिग्नल पाठवला. तसंच काही ठिकाणी तो कसा उघडला जाईल हेच कळत नाही, म्हणून पुल किंवा पुश लिहायची गरज भासते. तर काही ठिकाणी कोणत्या साईडने उघडतो हेच कळत नाही, तर काही ठिकाणी तो ढकलून उघडतो की स्लाइड करून उघडतो हेच कळत नाही. आणि या सगळ्यांना मिळून म्हटलं जातं नॉर्मन डोअर्स. डॉन नॉर्मन यांच्या नावामुळे यांना नॉर्मन डोअर्स म्हटलं जाते आणि यांच्या मते या सगळ्या डिझाईन्स मधल्या चुका आहेत. त्यांनी आपल्या एका पुस्तकात म्हटलंय की आपल्या रोजच्या वापरातल्या ज्या वस्तू आहेत त्या इतक्या इझी टू यूज आणि ऑब्वियस हव्यात, म्हणजे वापरायला इतक्या सोप्या हव्यात की ते वापरताना विचार करायची गरज भासायला नको. म्हणजे तुम्हाला जर बघून वाटतंय की दरवाजा ढकलून उघडला जाईल तर तो ढकलूनच उघडला जावा. म्हणजे जनरली व्हर्टिकल हँडल बघून आपल्याला तो ओढावा वाटतो, म्हणून तो दरवाजा ओढूनच उघडला जायला हवा. तसं जर होत नसेल तर ती डिझाईन मधली चूक आहे. सो नेक्स्ट टाइम